एक रस्त्यावरचं कुत्रं असतं ना, त्याच्या गळ्यात एक सोन्याची साखळी घातली आणि कुतुबशहानी त्याला सिंहासनावर आपल्या शेजारी बसायचा मान दिला. गाझीउद्दीन फिरोज जंग नावाचा एक सरदार होता. तर हा कुतुबशाहीवरती हल्ला करायला गेला आणि त्या गोळकोंड्याच्या किल्ल्याभोवती एक मोठा खंदक होता. आता खंदकातनं काय असं सरळ जाता येत नाही उडी मारून. त्यांनी काहीतरी नियोजन केलं किंवा आपण एक फळी व्यवस्थित लावू आणि रात्रीच्या अंधारामध्ये आपण ते पार करू वगैरे वगैरे वगैरे. आता बाहेरच्या बाजूला मुघलांचे सैनिक आहेत, किल्ला आहे, आतल्या बाजूला कुतुबशहाचं सैन्य आहे आणि मध्ये खंदक आहे दोघांच्या. रात्री अंधार आहे, ह्यांचं नियोजन चाललंय की बाबा फळ्या आणा, लावा, फार आवाज करू नका, कुणाला तरी कळेल, कोणीतरी जागा होईल. एक रस्त्यावरचं कुत्रं असतं ना, त्या कुत्र्याने त्या खंदकात उडी मारली होती. कुत्र्याने खंदकात का उडी मारली? कारण खंदकात लढाई चालू असताना जी मेलेली माणसं पडलेली असतात, त्यांची जी प्रेतं असतात, ते त्याला खायला मिळावं. ते जिथं ते कुत्रं ते हाडूक वेचत होतं, बरोबर त्याच्यावर त्यांचा फळी लावायचा कार्यक्रम सुरू होता. त्या कुत्र्याने ते बघितलं आणि ते कुत्रं घाबरून जोरजोरात भुंकायला लागलं. आता ते भुंकायला लागलं म्हटल्यानंतर आतले सैनिक सावध झाले. त्यांनी बघितलंय फळी लावतात, त्यांनी ती फळी मोडून टाकली आणि वगैरे वगैरे वगैरे. आता अर्थातच हे कुतुबशहाला समजलं. कुतुबशहाने विचारलं की काल ज्या अधिकाऱ्याने आपल्यावरती हल्ला केला त्याचं नाव काय? तर गाझीउद्दीन फिरोज जंग. ह्या कुत्राला 3 टायटल्स द्या. गाझीउद्दीन फिरोज जंगाला पाडणारा, माझ्या राज्याचा एकनिष्ठ सैनिक. असं त्याला नाव दिलं, टायटल दिलं, त्याला ऑनर दिला. त्याच्या गळ्यात एक सोन्याची साखळी घातली आणि कुतुबशहानी त्याला सिंहासनावर आपल्या शेजारी बसायचा मान दिला. आणि किती दिवसात पडली कुतुबशाही? 3